दादा घाट चालू करतील, बैलगाड्या शर्यत चालू करतील, तोपर्यंत जनता त्यांच्या पाठीची अगदी ठामपणे उभी आहे. आणि बैलगाडी ही शर्यत केवळ दादांमुळे चालू होणार आहे. जर दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं तर ही आपली बैल ही खऱ्या अर्थाने टिकतील. शेतकऱ्याचं खरं धन आहे आणि हा शेतकऱ्याचा तमाम जनतेचा मर्दानी खेळ आहे. आणि या मर्दानी खेळ जोपासायचा असेल तर दादांना आपण सर्वांनी गाडी मालकांनी खऱ्या अर्थाने त्याच्या पाठीमागे खंबीर उभं राहून त्यांना ताकद देण्याची गरज आहे. पण TMI सर्व गाडा मालक दादांच्याच पाठीमागे उभं राहणार. तर दादांनी चाकणचं आंदोलन, लोकसभेमध्ये मांडलेलं खाजगी विधेयक आणि प्रत्येक वेळेस गाड्यासाठी केलेले आंदोलन, आजचा पेपर तुम्ही वाचा, दादांचं नाव आहे त्याच्यात, दादांवरती गुन्हा आहे, बैलगाड्या शर्यतीसाठी केलेल्या आंदोलनाचा गुन्हा आहे दादांवरती. आणि काही लोक आता म्हणतात आपलेच गाड्या मालक जे चुकीच्या भ्रमामध्ये वाहिले गेलेले ते म्हणतात का कोल्यांना साथ दिली पाहिजे. कोल्यांना साथ दिल्यानंतर गाड्या चालू होतील का? कोल्ह्यांना काय, त्यांना साथ काय, अमोलजी कोल्ह्यांना साथ काय कोणत्या मार्गाने द्यायची, त्यांचं गाड्यासाठी योगदान काय, त्यांच्यासाठी त्यांचं काहीतरी योगदान पाहिजे ना. दादा तसे प्रत्येक या सरकारच्या काळात बैलगाड्या शर्यतीवरची जी आहे या सरकारने कायदा केला, काही आडमोठ्या प्राणीमित्रांमुळे हा कायद्याला अडचणी आल्या, नाही तर बैलगाडा शर्यत ही चालू झाली असती. दादांबद्दल तर माझं असं मत आहे, गाड जर चालू होती तर फक्त दादाच्याच कृपेने होती. गाड्यावर जी बंदी आली त्याला एकमेव कारण फक्त राष्ट्रवादी सरकार आणि राष्ट्रवादीच्याच काळात बंदी आली. त्यावेळेला हे सगळ्यांनी झोपा घेतल्या आणि आत्ता हे जागे झाले तर आम्ही गाडं चालू करू. काय किती बैल कत्तलखान्यावर गेली याचं सगळं पापाचं श्रेय राष्ट्रवादीच्या काळात झालेले. काय बैल बघा पोटच्या पोराप्रमाणे आतापर्यंत या बैलगाडा मालकांनी सांभाळल्या. कुणाची बैल आहे ती? बैल कुणाची आहेत? लक्ष्मण शेठ जाधव, गाव कवठे TMI. कवठे TMI. आणि मालकांचं एक शिक्की मतदान हे दादालाच होणार आणि गावकऱ्यांचंही होणार. किती अमोल कोल्हे घोड्यावर मिरवणूक काढू द्या, बैलावर मिरवणूक काढू द्या, काही फरक पडणार नाही. काही फरक पडणार नाही. आतापर्यंत ज्या ज्या वेळेला काही ठिकाणी यात्रा भरल्या बैलगाड्याच्या, किती घाटात अमोल कोल्हे याला पोलिसांना विनवणी करायला का बा हे गाडं तुम्ही चालू द्या, याच्यामध्ये काय प्राण्यांचा छळ आहे. आज ट्रका बेल्यामधून कत्तलखान्यावर चालल्या, त्याच्यात काय प्राणी मित्रांचा कुठं झोपलेत का, तिथं छळ नाही होत का प्राण्यांचा? होतोय हा, मग यांचा छळ होतो का बैलगाडा शर्यतीमध्ये? आज निवडणुका आल्या का फक्त दिसतंय बैलगाडा ना आम्ही चालू करणार. हा, एवढे दिवस निघून गेले का कुठं आंदोलनाला उभं राहायचं नाही, कुठल्या बैलगाड्या मालकांची बाजू मांडायची नाही. 5 वर्षापूर्वी खरसुंडीच्या यात्रेत गेलो होतो बैल बघण्यासाठी. पहाटे तिथं गाडीतून उतरलो त्यावेळेला तिथल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया चालल्या होत्या, बैलगाडा आणि छकडी जी चालू होईल तर फक्त खासदार शिवाजीराव आढळरावच्याच पुण्याने चालू होईल, बाकी कुणीच चालू करू शकणार नाही. आणि जर हे जर नाही चालू झालं तर आपली गाई वासरं कत्तलखान्याचा रस्ता धरतील. हे मी वक्तव्य त्या शेतकऱ्यांचं ऐकलं. कोल्हे आम्हाला माहितीच नाही ना कोण आहे. पण कोल्हे म्हणतात मी पहिल्या घाटामध्ये मीच घोड्यावरती बसणार आहे. कोल्हे घाटात पहिल्या पिक्चर मध्ये बसत ते घाटात नाही बसत. असं आहे काय? पिक्चर मध्ये बसू शकतो तो. इकडचं त्याला खेडेगावचं गाडा काय म्हणते हेच त्याला माहिती नाही. आणि ते लोकांनी पाहिलेलं नाही. पाहिलं असेल टीव्हीवर, तर टीव्हीवर बसेल घोड्यावर. आता घाटात काय आता घोडी. आता बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी कुणाची गरज आहे? सरकार कुणाचं आहे? ते म्हणतात आम्ही चालू करू, पण होईल का त्यांच्याच्याने? सरकार आहे ना भाजप शिवसेने तर सरकार गाडी चालू करीन, दुसरी कोणाची ताकद नाही गाडी चालू करायची. त्याला गाडी चालू करायची असते तर पाठीमागच गेले असते ना. हे गाडी मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच गाड्या बंद झालेले. नमस्कार, मी संगीताताई शिवाजी रोडे, माजी नगरसेविका, गाव फाकटे, शिरूर तालुका. या ठिकाणी गाडा बैलाचा नाद असल्या कारणामुळे आम्ही या गावामध्ये राहतोय आणि दादांवर पूर्ण आशा आहे की गाडा बैल चालू करतील ते, आणि दादांनी गाडा बैल चालू करावाच. आणि पूर्ण सर्व गाड्या मालकांना माझी नम्रतेची विनंती आहे की दादांना चांगल्या बहुमताने निवडून द्यावं, म्हणजे आपल्या गाड्याचं शर्यत जोरात चालेल, हीच माझी विनंती आहे सगळ्यांना.